तुम्हाला संपूर्ण जग फिरायचंय. तुम्हाला सायबेरियाच्या त्या बर्फाळ प्रदेशात जाऊन ब्लॉग बनवायचा आहे, व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्हाला अमेझॉनच्या जंगलमध्ये जायचंय. तुम्हाला ऑस्ट्रेलियाला फिरायला जायचंय. तुम्हाला पूर्ण दुनियात फिरायचंय. तुम्हाला अमेरिका फिरायची. तुम्हाला पूर्ण भारत भ्रमंती करायची आहे बुलेटवरती. मित्रांनो, तुमची बकेट लिस्ट खूप मोठी आहे. तुम्हाला बऱ्याच लाईफमध्ये गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. तुमच्या बकेट लिस्ट मधल्या गोष्टींवरती तुम्हाला टिक करत चालायचंय आणि तुम्हाला हे यंग एज मध्ये करायचंय. पण तुम्हाला माहितीये का, हे सगळं तुमच्या लाईफचे जे गोल्स आहेत, तुमचे ड्रीम्स आहेत, हे अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची खूप गरज लागणार आहे. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत माहितीये? त्या दोन गोष्टी आहेत, एक तर तुमच्याकडे पैसा पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे टाइम पाहिजे. पैसा आणि टाइम या दोन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ट्रॅव्हल किंवा दुनिया फिरणं ह्याच्याबद्दलच नाही बोलणार आहे. तर तुम्हाला तुमच्या लाईफच्या प्रायोरिटीज, तुमचे फोकस आणि तुमचे करिअरचे गोल्स कसे अचीव्ह करायचे आहेत आणि ते का आता कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे, या सगळ्या महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. त्यामुळं तुम्ही लवकर ह्या व्हिडिओला कुठल्या साईडला, या साईडला आहे, सॉरी, या साईडला, इकडे तुम्हाला योगेश शाह लाईफ कोच चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुमच्याबरोबर आजच्या ह्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. आणि लेट्स गेट स्टार्टेड. हे जे तुमचं वय आहे, वय वर्ष समजा 17-18 पासून 27-28 पर्यंतचं वय, हे जे वय आहे ना मित्रांनो, या वयात जर तुम्ही आता असाल तर मी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. किंवा कारण की तुम्ही आता अशा टाइम फ्रेम, आजच्या अशा टाइम मध्ये आहेत इंडियामध्ये, जिथे इंडिया इतका ग्रोथ जबरदस्त फेज मध्ये आहे. इंडियाची जीडीपी तुम्ही बघा. इंडिया लवकरच पुढच्या 5-10 वर्षामध्ये थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी होईल. म्हणजे काय की अमेरिका, चायना नंतर इंडियाचा नंबर असेल. म्हणजे आपण सगळ्या युरोपला, सगळ्या बाकीच्या कंट्रीजला मागं टाकून तिसऱ्या नंबरला आपण पोहोचणार आहे. आणि प्रचंड पैसा, प्रचंड अपॉर्च्युनिटीज आणि बरंच काही आपल्या देशामध्ये. आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, रोड्स बघा, सगळे ग्रोथ स्टोरी. बेसिकली तुम्ही या ग्रोथ स्टोरीचे खूप मोठे पार्ट असणार आहे. इंडिया ग्रोथ स्टोरी, इंडिया ग्रो होतोय, पण याचा अर्थ ऑटोमॅटिकली आपण पण ग्रोथ होईल, आपली पण ग्रोथ होईल आणि आपल्या पण घरामध्ये खूप पैसा येईल. मित्रांनो, हे ऑटोमॅटिक नाही होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला इंटेन्शनल एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी कोणत्या गोष्टींना अवॉइड करायचंय, कोणत्या डिस्ट्रॅक्शन्स पासून लांब राहायचंय आणि कसं फोकस करायचंय आणि कसे आपल्या स्मेल द रोजेस अलॉंग द वे म्हणतो ना, की हे सगळं करत असताना आपल्या करिअर बरोबरच कसं आपलं लाईफला पण एन्जॉय करायचं आणि ते पण यंग एज मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आपण बोलणार आहोत मित्रांनो. पण मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ह्या एज मध्ये आहात. दिस इज द बेस्ट टाइम की तुम्ही या ए आयच्या दुनियामध्ये आहात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड व्हॉट नॉट. तर त्याच्याबद्दलच आपण आज बोलतोय. तर आपल्याला जाणीवपूर्वक इंटेन्शनल एफर्ट्स घ्यावे लागतील. काही गोष्टींना आपल्याला प्रायोरिटाईज करावं लागणार आहे. काही गोष्टींचं ना आपल्याला लांब ठेवावं लागेल किंवा आपण त्याला कमी प्रायोरिटी द्यायची आपल्याला. आणि काही गोष्टींना आपल्याला प्रायोरिटी हाय द्यायची आहे. का? कारण की ऍट द एज ऑफ 30, आय एम व्हेरी शुअर की तुम्ही जे बघताय आज, तुम्हाला तुमचं लाईफ तुमच्या टर्म्स वरती लाईफ जगायचंय. कोणीतरी तुम्हाला बॉसिंग करतंय, कोणीतरी तुम्हाला डिक्टेट करतंय, तू हे कर, तू ते कर, तुम्हाला आवडणार नाही. बरोबर आहे का नाही? आणि मला त्याच्यासाठी कॉमेंट्स मध्ये लिहा की येस, मला माझ्या टर्म्स वरती माझं लाईफ जगायचंय. मला असं काहीतरी काम करायचं की ऍट द, मित्रांनो, तुमचा गोल असा पाहिजे किंवा ऍट द एज ऑफ 35 तुमच्याकडं इतका पैसा तयार करून ठेवायला पाहिजे तुम्ही. ऍट द एज ऑफ 35 किंवा 40च्या आतमध्ये, की तुमच्याकडे भरपूर टाइम राहील लाईफला, म्हणजे एन्जॉय करण्यासाठी 40 नंतर पण. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर, अदरवाईज तुम्ही जर या चक्करमध्ये अडकले की जर पैसा कमवायचा आणि घर चालवायचं, पैसा कमवायचा, घर चालवायचं, बिल भरायची, सगळं, तर मग मित्रांनो हे नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. मग हे आयुष्यभर तुम्हाला हेच करावं लागेल. पण त्यासाठीच मी आज तुमच्याशी महत्वाच्या गोष्टी शेअर करतोय.
आता जे तुम्ही एज मध्ये आहात, 17, 18, 19, 20 पासून, तर तुमच्या प्रायोरिटी ही तुमची करिअर डेव्हलपमेंट पाहिजे. तुमची प्रायोरिटी म्हणजे बरेचसे लोक, हे तुमचं वय असं आहे ना मित्रांनो, की ह्या वयामध्ये तुमच्या म्हणजे खूप कन्फ्युजन्स आहे ना, खूप कन्फ्युजन्स असतात. आपल्याला कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी आलेली नसती. आपण अशा एज मध्ये असतो, आपल्या बॉडीमध्ये पण खूप चेंजेस होत असतात आणि आपल्याला अपोजिट सेक्स बद्दल खूप अट्रॅक्शन असतं. मित्रांनो, असं काम करा मुलांनो, की मुलीच्या मागं पळण्यापेक्षा असं काम करा, इतकी मेहनत घ्या, तुमचा स्किल डेव्हलपमेंट इतकी जबरदस्त करा, इतके एखाद्या गोष्टीमध्ये इतके हुशार व्हा, इतके स्किल्ड व्हा. कारण की स्किलची दुनिया आहे, नुसत्या तुमच्या डिग्रीजला इम्पॉर्टन्स नाहीये, हे लक्षात ठेवा. तर की तुम्ही मुलींच्या मागं पळण्यापेक्षा मुली तुम्हाला तुमच्या मागं पळतायत. ही सिच्युएशन कशी आहे? ही सिच्युएशन नक्कीच चांगली आहे. मी म्हणजे मी असं हे म्हणत नाही की प्रेम करणं किंवा टू फॉल इन लव्ह इज रॉंग किंवा नाही. मग पण ते नुसतं लव आहे, खरं लव आहे काय, इन्फॅच्युएशन आहे, नुसतं आकर्षण आहे, हे तुम्ही बघा. आणि आता तुम्ही तुमच्या करिअरकडे जास्त लक्ष द्या. हे जे टाइम आहे, आत्ताचा टाइम तुमचं स्किल डेव्हलप करण्याचा आहे. अलग अलग स्किल्स वरती फोकस करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामुळे कितीतरी चेंजेस होणार आहेत. फ्युचरमध्ये खूप चेंजेस होणार आहेत, म्हणजे ड्रास्टिक चेंजेस होणार आहेत. तर तुम्ही स्किल्ड असले पाहिजेत, अतिशय स्किल. कुठलं तुम असं का असं स्किल पाहिजे तुमच्याकडं, की ते काम तुमच्याशिवाय झालं नाही पाहिजे, इतकं तुम्ही एक्सपर्ट पाहिजे त्या गोष्टीमध्ये. बिकॉज आजच्या वर्ल्डमध्ये स्किल्ड पर्सनला फार इम्पॉर्टन्स आहे. डिग्रीला तुम्ही बीकॉम आणि एमकॉम करायचंय आणि एमकॉम केलंय किंवा बीएससी केलंय, एमएससी केलंय, तेवढं महत्व नाही राहिलं मित्रांनो त्याला आता. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्किल्ड इन अ पर्टिक्युलर निश किंवा पर्टिक्युलर एरिया. तुम्हाला त्या त्या एरियामध्ये तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्किल्ड पर्सन. तर फोकस करा. डोंट लूज युअर फोकस. डिस्ट्रॅक्ट होणाऱ्या खूप गोष्टी, कन्फ्युजन्स, करिअर काय करायचं, पैसे कसे आणायचे, कोणतं मी काय करू, एमबीए करू का नको करू, असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. प्लस जसं मी तुम्हाला बोललो की एक नॅचरल आपलं एज असं आहे की आपल्याला एक आकर्षण असतं. त्याच्यात किती वेळ द्यायचा, त्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, त्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स द्यायचं, हे पण तुम्ही ठरवा. कारण की हे वय असं आहे मित्रांनो, की पुढचे 5-10 वर्ष असे निघून जातील तुमचे. तुम्हाला असं वाटतं यंग आहे मी आता खूप, आणि 17 आहे, 18 आहे, 20 आहे, पण नाही, 20-30 असे लग्न होईल, मुलं होतील, आणि नंतर मग तुम्ही त्या रट सिस्टम मध्ये परत अडकून जाल. तुम्ही विचारा तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या जे लोक 40-45 मध्ये आहेत त्यांना, मग तुम्ही त्या रट सिस्टम मध्ये अडकून जाल. आणि जर तुम्हाला त्याच्यात अडकायचं नसेल, तर यू हॅव टू बी फायनान्शियली व्हेरी स्ट्रॉंग बाय द एज ऑफ 35. बाय द एज ऑफ 35 टू 40च्या अगोदर, जितकं अगोदर होईल तेवढं, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग फायनान्शियली. आपल्याला फिजिकल फिटनेस किंवा मेंटली स्टफ तर राहायचंच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही फायनान्शियली फिट असणं, स्ट्रॉंग असणं, व्यवस्थित असणं फार इम्पॉर्टन्स आहे. नाहीतर अदरवाईज तुम्ही कमवताय आणि बिल भरताय, कमवताय आणि बिल भरताय, कमवताय आणि बिल, ह्याच्यातच तुमची दुनिया निघून जाईल. आणि म्हणून गिव्ह प्रायोरिटी टू युअर करिअर, गिव्ह प्रायोरिटी टू युअर व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह इन युअर लाईफ. तुमचे ड्रीम्स काय आहेत, तुमचे स्वप्न काय, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ते रिटर्न डाऊन केलेले आहेत का? लिहून काढा तुम्हाला काय करायचं आहे ऍक्च्युअल लाईफमध्ये. यू हॅव टू बी, इट हॅज टू बी व्हेरी स्पेसिफिक. तुम्हाला गाडी घ्यायची तर कोणती गाडी घ्यायची, का कुठली पण चालेल, मग बैलगाडी पण असते. कार घ्यायची तर कुठली कार घ्यायची, यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. मला लाईफमध्ये ऍट द एज ऑफ 25 मला हे अचीव्ह करायचंय. यू हॅव टू बी स्पेसिफिक. तुमचे ड्रीम्स आहेत त्याला गोल्स मध्ये कन्वर्ट करा. आज आपण तुम्ही जे आहेत, तुम्ही खूप लोक इंस्टाग्रामवरती असाल किंवा तुम्ही इंस्टाग्रामचे जे हिरो हिरोईन्स आणि त्यांची लाईफ बघता, किंवा स्पोर्ट्स पर्सन्स त्यांची लाईफ बघता, आणि बऱ्याच वेळा तुम्हाला आय एम शुअर
की तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येत असेल की माझं लाईफ असं का नाहीये. मित्रांनो, हिरो हिरोईनचे लाईफ हे रिअल लाईफ नाहीये. हे हे म्हणजे दे आर वन इन मिलियन मिलियन मिलियन्स ऑफ मधून एक असतो. आणि तसं लाईफ म्हणजे ज्याला आवड आहे तुम्हाला त्या फील्डमध्ये जाण्याची ते ठीक आहे. जर तुम्हाला ऍक्टिंग किंवा त्याच्यात करिअर करायचं असेल तर गुड, तसं हरकत नाही. पण फोकस करा, तसं सगळ्यांचं लाईफ नसतं मित्रांनो. रियालिटी ग्राउंडवरची वेगळी आहे. त्या हिरो हिरोईनला एक पिक्चर करण्यासाठी 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी रुपये मिळतात. तुम्हाला तसं आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ही रियालिटी ऍक्सेप्ट करा. किंवा IPLच्या एक सीझन मध्ये खेळण्यासाठी 20-20 कोटी रुपये 20 वर्षाचा, 25 वर्षाच्या मुलाला पण मिळतात. ही रियालिटी. पण नॉर्मल पर्सनला एक नॉर्मल पर्सनला ते शक्य नाही. त्याच्यामुळं इंस्टाग्राम पासून थोडेसे कमी केलेलं कधी पण चांगलं. इंस्टाग्राम तुम्ही किती टाइम देताय त्याच्यावरती तुम्ही ठरवा, तुम्ही विचार करा. बट दॅट इज नॉट द रिअल लाईफ. त्याच्यात इंस्टाग्रामवरती खुश असणारे सगळेच लोक त्यांच्या लाईफमध्ये खूप खुश आहेत आणि दे आर व्हेरी हॅपी असं समजण्याची चूक करू नका. त्याच्यापासून जेवढं थोडंसं कमी केलं तर खूप चांगलं. आणि फोकस करा तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवरती. ते इंस्टाग्राम्स आणि ते रील्स, एक रील पाहायला लागलं की 50 रील पाहतो आणि त्याच्यात तुमचा किती व्हॅल्युएबल टाइम वाया जात असेल विचार करा. तर हा जो टाइम आहे तुमच्या लाईफचा खूप प्रेशियस आहे. असं म्हणतात, प्ले नाऊ पे लेटर. प्ले म्हणजे काय? PLAY, प्ले. प्ले नाऊ पे लेटर म्हणजे PAY, पे म्हणजे त्याची किंमत मोजावी लागेल. आत्ता टाइमपास करा, आत्ता प्ले करा, आत्ता टाइमपास करत राहा, त्याची किंमत नंतर मोजावी लागेल. किंवा पे नाऊ प्ले लेटर, आत्ता किंमत मोजा आणि नंतर लाईफला एन्जॉय करा. ह्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला करा, ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. एक तर आत्ता त्याची किंमत मोजा ऍट द एज ऑफ, आत्ता जे तुमचं यंग एज आहे एकदम युथ. नाहीतर मग नंतर वेळ नाही मिळणार. नंतर तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तर फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे. करिअर वाईज तुम्ही स्ट्रॉंग अतिशय असणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही, आय एम नॉट सेईंग की पास तेवढंच बघायचं. आय एम सेईंग की सगळ्या गोष्टींना त्यांचं त्यांचं स्थान असतं, तर त्याला बॅलन्स ठेवा. आय एम नॉट सेईंग की तुमच्याकडे फ्रेंड्स नसले पाहिजे, तुम्ही पिक्चरला कुठे छोटेसे आउटिंग करायला जायचं नाही, किंवा तुम्ही फक्त फक्त काम आणि कामच करायचं. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, तुमच्या पॅरेंट्स कडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला खूप चांगलं, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला जर नोकरी लागली 40,000ची, वडील रिटायर व्हायला आले आणि त्यांचा पगार 40,000 आहे, तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटायला लागतं की आता मला सगळं कळायला लागलं. मित्र, नाही. तुम्ही एक IT चा कोर्स केलाय आणि तुम्हाला 40,000 ती कंपनी सॅलरी देते, याचा अर्थ दुनिया आपल्याला कळाली असं नाही मित्रांनो. त्यांच्याकडे, आई वडिलांकडे खूप खूप नॉलेज आहे. तुमचे खूप काही नियर अँड डिअर लोक असतील जे तुमच्यापेक्षा त्यांनी दुनिया बघितलेली आहे. आणि त्यांची त्यांच्या फेल्युअर्स मधून पण खूप शिकण्यासारखं आहे. त्यांना फेल झाले किंवा त्यांच्याकडून काही चुका झाल्या म्हणून त्यांना कमी नका समजू. मे बी त्यांना गाईड करणारं कुणी नव्हतं. जे आज तुमच्याकडे आहे त्यांच्या फेल्युअर्स मधून पण तुमच्याकडे शिकण्यासारखं खूप आहे. आणि त्यांना असं वाटत असेल की माझ्या मुलांनी हे चुका करू नयेत, तर त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याकडून समजून घ्या. तुमच्या पगाराची आणि त्यांच्या पगाराची कम्पेअर नका करू. त्यांच्या वेळेस त्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या ज्या तुमच्या वेळेस आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचा रिस्पेक्ट करा. पैशाला, पैसा हा खिशात ठेवण्याची गोष्ट आहे, डोक्यात नाही. त्यामुळे तुमचा पगार हा तुमच्या डोक्यात जाऊ नका देऊ. मी आज बघतो खूप यंग मुलं मुली, त्यांचा पगार जो आहे तो खूप चांगला असतो आणि त्याची, दॅट इज अ व्हेरी ग्रेट थिंग. बट त्यांच्या डोक्यात जातो तो पगार आणि त्यांना असं वाटायला लागतं की मला सगळं कळतंय आज. मित्रांनो, तसं नाहीये. नंतर खूप पस्ताव होईल. एक देर आर मेन 6 एरियाज ऑफ आवर लाईफ, त्यातली एक आहे फायनान्स. बाकी खूप गोष्टी आहेत लाईफमध्ये. तुम्ही एक फायनान्समध्ये किंवा सॅलरी वाईज किंवा तुमच्याकडे आता चांगलं इन्कम येत आहे, ती एक एरिया झाला. असे खूप एरियाज आहेत लाईफचे. रिलेशनशिप आहे, हेल्थ आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर
तर पैशाला तुमच्या डोक्यात नका जाऊन देऊ. व्हेरी गुड. तुम्ही आतापासून सेव्हिंग करायची, आतापासून इन्व्हेस्टिंगची सवय लागा. 1 लाख कमवताय तर असं समजा की 80,000च कमवते. 20,000 पहिले बाजूला सेव्हिंग मध्ये टाकून द्या, त्याला हात पण लावू नका. आत्तापासून सवय लावा. त्याचा कंपाऊंडिंग रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळेल. अमेझिंग रिझल्ट मिळेल तुम्हाला. की हे जे एज आहे, आपण ज्यावेळेस बाकीच्या लोकांना बघतो, स्पेशली हिरो हिरोईन्स, त्यांची लाईफ बघतो, बऱ्याच वेळा आपल्याला फ्रस्ट्रेशन होतं, डिप्रेशन होतं, की माझं 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 असं का नाहीये लाईफ. तर तसं डोंट कम्पेअर. आपल्याला लक्षात घ्या की बऱ्याचशा यंग मुलं मुलींना आज, म्हणजे ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या पण नव्हत्या ते शब्द, म्हणजे मी बरेचसे म्हणतात की मी फ्रस्ट्रेटेड आहे, मी डिप्रेस्ड आहे, मला खूप डिप्रेस वाटतंय. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन आणि मूड मूड एकदम हे होऊन जाणं, पॅनिक होणं. तर मित्रांनो, ते होऊन देऊ नका आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करण्याची सवय लावा आत्तापासून. इतकं काम करत जावा दिवसभर, 10 तास इतकी मेहनत घ्या. तुमच्याकडं या गोष्टींसाठी टाइमच नसला पाहिजे. इफ यू आर फोकस्ड ऑन युअर वर्क, तुमचा अभ्यास, तुमचा स्टडी, किंवा तुमच्या लाईफचे गोल्स, किंवा तुमची समजा तुम्ही काही काम करताय त्याच्याबरोबर, तुमच्या अभ्यासाबरोबर, कॉलेज बरोबर, त्याच्यावरती फोकस करा. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाइम पण नसतात मित्रांनो. फायनली मी तुम्हाला हेच सांगल की तुम्ही खूप चांगल्या एज मध्ये आहात. खूप चांगल्या, आता खूप राईट टाइम मध्ये आहात तुम्ही. इंडिया ग्रोथ स्टोरी मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय. आणि बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो, पण एक व्हिडिओ खूपच आय एम शुअर की मोठा झाला असेल ऑलरेडी खूप. मित्रांनो, जाता जाता एकच सांगाल की 10 गोष्टी ज्या मी बनवल्यात अशा फॉलो करा की ज्याच्याने तुमचं आयुष्य 10 पट सोपं होईल. त्याचा व्हिडिओ आहे, त्याची मी लिंक इथं शेअर करतो. तो व्हिडिओ लगेचच पहा, तुम्हाला त्याच्यातून पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. या व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.